हाय गाईज, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सो चला तर आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया. पहिलं आपलं बघूयात किट्टू काय करत आहे. सो चला. किट्टू काय करतोस? झोपलायस? झोप झोप झोप, तुझ्या घरात झोप. किट्टू मस्त झोपला त्याच्या घरामध्ये. आणि एंडमध्ये काय झालेलं आहे की आमचा गॅस संपलेला आहे. आता इथे गॅस संपल्यामुळे मी अंघोळीचं पाणी याच्यावरती तापत ठेवलेलं आहे इंडक्शनवरती. नशीब इंडक्शन आहे. सो आता मस्त उखळलं आहे. आता अंघोळीला जाणार मी. आजची रेसिपी काय माहिती आपली होते की नाही, पण ठीक आहे, कंटिन्यू करूयात आपण. काय नाही काहीतरी आपल्याला करायचंच आहे. पण ठीक आहे, आता मी अंघोळीला जातो. आणि आज मी सकाळी सर्व कामं उरकली, कारण की आज खूप जरा लेट उठलं म्हणून बोललो की शूट करायला काही जास्त भेटलं नाही. पण पटापट सर्व कामं केली आणि आता मी डायरेक्टली अंघोळीला जातो. आणि आपण डायरेक्टली आता अंघोळीनंतर भेटूयात. हाय गाईज, तर माझी आत्ताच अंघोळी झालेली आहे आणि आता आपल्याला जायचं किचनमध्ये. सो आज आपल्याला स्नॅक्स वगैरे काहीतरी असं बनवायचं आहे. सो चला तर जाऊयात आपण किचनमध्ये आणि स्नॅक्स बनवूयात. तर गाईज, आज आपल्याला बनवायचं आहे पडवलपासून रिंग्स, फ्राय रिंग्स बनवायचे आहेत. हे भजीसारखं असतं टाईपमध्ये. सो हे थोडं आज मम्मीने भाजी बनवली होती. थांबा तुम्हाला दाखवतो. ही मम्मीने आज भाजी बनवली होती पडवलची, जी तिलगुटामध्ये बनवतात. सो ही पण खाल्ली मी. त्याचा ब्लॉग काही शूट नाही केला. आणि त्याच्यानंतर तिला म्हटलं की हे थोडंसं ठेवून दे, जेणेकरून मी ह्याचे रिंग्स बनवेन, जी तुमच्यासाठी शेअर करेन. मी ही रेसिपी पण केली असती, पण नेक्स्ट टाइम जर करेन की खूप तुम्हाला झंझट आहे जरा. सो हे इझी एकदम. आणि आपण ह्याच्या आज भजी बनवूयात. सो चला स्टार्ट करूयात. तर गाईज, मी ते पडवल घेतलेले आहे. बिया आहेत ना, ते आपल्याला काढून घ्यायच्या. हा स्पून इथून तरी गेला तर ह्याच्याने काढून येतं मी इकडून. सो मी आता ह्याच्यानेच काढतो. असं हे बघा, अशा एक एक बिया काढायच्यात. आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. हे घेतलं इथे मी, बघा साफ करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण क्लीन. आणि आता हलकी हलकी जी सुरी आहे ना, तिला अशी फिरवायची आहे. हिच्यावरची जी त्याची कातडी असते ना, ही थोडी काढायची आहे. हे बघा अशा टाईपमध्ये, म्हणजे सोडूनच घ्यायचं आहे. बघा असं ह्याला मस्त सोडून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ह्याला कट करायचं रिंग टाईपमध्ये. सो असे पातळ तुम्हाला लागते, पातळ केलं तरी एकदम कुरकुरीत होणार मस्त. सो एवढे एवढे साईज तुम्ही घ्या. हे बघा अशा प्रकारे रिंग्स कापून घ्या. हे बघा मस्त अशा रिंग्स अशा करून घेतल्या आहेत. खूप सुंदर दिसत आहेत ना, खूपच सुंदर. तर असं करून घ्यायचं आहे तुम्हाला. आता ह्यानं घ्यायचं आपल्याला धुवून. तर मी बाउलमध्ये टाकतोय आणि ह्यानं मस्तपैकी आपण धुवून घेऊयात. हे बघा आता आपल्याला धुवून घ्यायचं आहे. सो आता जो चिकटपणा वगैरे असेल ना आणि घाण, ती सगळी निघून जाईल. असं धुवून घ्या. तर बघा इथे मी घेतलेलं आहे थोडं बेसनचं पीठ. तुम्हाला लागेल तेवढं घ्या. आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हळद, लाल मसाला, लाल पावडर असेल तर ती टाकली तरी चालेल, गरम मसाला, स्वादानुसार मीठ, थोडासा ओवा. आता थोडं थोडं पाणी टाकत आपण आणि मिक्स करून घ्यायचं. चांगली स्मूथ पेस्ट बनवायची आहे. हे बघा आता तुम्हाला सांगतो की ही स्मूथ पेस्ट झाली की नाही ते कसं बघायचं. जे हा चम्मच आहे ना, त्याला असं डुबवायचं ह्याच्यामध्ये आणि ह्याला बघायची कोटिंग वगैरे होते का बरोबर. ते बघा ह्याला तर मस्तपैकी कोटिंग होत जाईल बघा. सो आपलं पीठ रेडी आहे. बघा तिथे मी इंडक्शनवरती बनवणार आहे. आज इंडक्शन ऑन केलं आहे आणि त्याचं भांडं घेतलेलं आहे. आता कढई ह्याच्यावर ठेवू शकत नाही म्हणून भांडं यूज करतो. ते टाकलेलं आता बघा याच्यामध्ये आपल्याला असं एक एक टाकायचं आहे. डीप करायचं असं. त्याच्यानंतर असं एक एक काढायचं आहे आणि तेलामध्ये सोडून द्यायचं आहे. चला आता आपण एक एक असं टाकू.
माझ्याकडे ना नाईफ आहे, सो नाईफने मला पलटी करणार आहे. तर काही इकडे आपल्या मलबराच्या रेसिपी रेडी आहे आणि तुम्हाला खाऊन दाखवणार आहे. तर आपण स्टार्ट करून खायला. मस्त कुरकुरीत आहे आणि खूप छान दिसत आहे. ग्रीन चटणी असेल तर त्यासोबत एक नंबर होता, संध्याकाळचा स्नॅक्स होऊन जाणार आहे. आणि जे लोक नाही खात त्यांच्यासाठी खूप मस्त आहे की गाईज हे खायला खूप पौष्टिक असतं, म्हणून जे लोक खात नाही त्यांना हे आपण तुम्ही असं करून दिलं ना, सो ते लोक आवडीन खातील. सो त्यांना असं काहीतरी बनवून द्या. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात आपण अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता मी हे खाऊन घेतो.